हाय गाइस, आजची आपली रेसिपी आहे पालकची भाजी। तुम्ही कशा आहात? मी पण चांगली आहे, तुम्ही पण चांगले आहात असं मी समजते। आणि हे बघा, मी पालक काल आणलेली, ते साफ करून बघा कशी झाली आहे, पूर्ण ती सुकली आहे। मग आता मला भाजी बनवायची आहे, मग तिला आता कट करते। कट करून ना मग तिला भाजीचे ना फोडणीचं सामान काढते। तुम्हाला कशा वाटतात माझ्या भाज्या आणि माझी बनवलेली रेसिपी तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता। मी आता कटिंग करायला घेते पालकची भाजी, मी आता तयारीला लागते। हाय गाइस, बघा हे मला आता कापून घेतलंय। टोमॅटो, हिरवी मिरची 4-5 आणि हे चांगले मोठे 2 कांदे आणि आपण हे लसूण, कोथिंबीर नाही, लसूण आणि हे चण्याची डाळ बघा मी भिजायला घातली। आता मी ह्याला तडका देते फोडणीला। आता मी रगडी भाजी बनवणार आहे पालकची। चला आता आपण गॅस चालू केला, हे बघा। आता आपण त्याला गरम होऊन देऊया आणि तेल टाकूया याच्यामध्ये। आणि लसूण बघा ठेचून घेतलाय मी कढईमध्ये। या हे बघा गरम झालाय कुकर। आता आपण त्यामध्ये तेल गरम करायला टाकतोय। आता ह्याला चांगलं ना तडका येऊन म्हणजे गरम व्हायला द्यायचं आणि आपण हे लसूण आता टाकूया फोडणीला। हे बघा आता तेल गरम झाले, आता आपलं तर लसूण टाकूया। मग कांदा टाकते, मग टोमॅटो टाकते थोडा आणि आपण ह्या हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत ते टाकूया सगळ्या। हे बघा टाकल्या मी। आता हे बघा सगळं मटेरियल झालं एकत्र। तर ह्याला चांगलं छान पैकी असं लालसर भाजून घेऊया। चांगला भाजून घ्यायचं याला। आता आपण हा गरम मसाला आहे, धनापूड आहे, हे मी पॅकेटमध्ये बांधून ठेवले एका डब्यामध्ये। हे आता मी काढते आणि तडक्याला देते। आणि ते गरम मसाला पण आहे, तो पण यूज करायचा आपण। घाटी मसाला आमचा नाही करायचा, कारण का त्यामध्ये हिरव्या मिरचीचा आपण जास्त हे टाकले, हिरव्या मिरच्या जास्त टाकल्यामुळे। आता मी ना ह्याला चांगलं फ्राय करून झाले ना माझं, त्याच्यामुळे मी आता बारीक गॅस करून ना हे गरम मसाले दोन्ही टाकते, धनापूड आणि हे गरम मसाला। हे बघा धनापूड आहे आणि हे गरम मसाला आहे। आता हे मी ना फोडणीच्या तडक्यामध्ये टाकते, हे बघू शकता। हे बघा स्वादासाठी। आणि हे गरम मसाला एवढा तो पण टाकते टेस्टीसाठी। आता ह्याला चांगलं एकत्र फ्राय करून घेते आता, हे बघा। आणि आपण भाजीला पण धुवून ठेवले आता एका पाण्यामध्ये आहे, 2 पाण्यामध्ये धुवून घेतले। आता तिला ना असं निथळून घेऊया। आणि चण्याच्या डाळीचं पण पाणी मी आता ना काढून घेतलं आणि हे बाकीचे सामान ठेवले ते मी दुसऱ्या भाजीसाठी। आता आपण भाजी धुतलेली आहे ना, ते काढून आपण ह्याच्यामध्ये फ्राय करायला टाकूया, बारीक गॅस करूया। हे बघा पाण्यामध्ये तिला चांगलं पिळून घेऊया। कारण आपल्याला रगडी बनवायची आहे। त्याला पाणी सुटतं आपोआप, त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये, भाजी शिजत शिजत पाणी सुटतं। आता चण्याची डाळ पण आपण ॲड करूया त्यामध्ये। हे बघा आता शिजत शिजत कसं खाली खाली येते बघा डाळ, सॉरी भाजी।
आता हे आपण डाळ टाकतो त्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला कुकरला शिट्टीला 2-3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं, म्हणजे आपली रगडी भाजी तयार. तुम्हाला मी दाखवते झाली की बनवली की. आता बघा चवीपुरतं मी मीठ पण टाकलंय बघा, आता तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकते, 1 ग्लासचं छोटंसं 1 ग्लास एवढं टाकते. तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी माप. हे एवढं ग्लास टाकते पाण्याचं भरून, बघू शकता तुम्ही, दाखवते तुम्हाला लाईव्ह. हे बघा. आता हिला ना चांगला कुकरचं ढक्कन लावते आणि शिजवायला ठेवते. 2-3 शिट्ट्यांमध्ये काढून घेते. हाय गाईज, आता आपण पालकची भाजी झालेली तयार. आपण बघूया आता, कुकर खोलूया तर कशी झाली आहे ते बघूया. मला सर्व करून दाखवते. हे बघा अशी झाली आहे. आपण याला सर्व करूया आता. हे बघा, आपण मगाशी ना कांदा टोमॅटो ठेवलेला, त्यासाठी हे ठेवलेले मुगाची डाळीचं एक कालवण आहे, म्हणजे रस्सा लाल तिखटचा. हे पण आता सर्व करते मी. हे बघा, आता आपण हे एवढं बनवले. आता आपण चपाती बरोबर ही भाजी आणि हे मुगाची रस्सा, आमलेट आणि पापड एवढं खाऊया. आणि तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा कसं वाटतं ते. बाय, नेक्स्ट टाइम भेटूया दुसऱ्या रेसिपी.